धनंजय मुंडेंच्या याचिकेवर सत्र न्यायालयात सुनावणी आहे। करुणा मुंडेंनी सादर केलेली कागदपत्र ही खोटी आहेत असा मुंडेंच्या वकिलांनी दावा केलाय। खोटी कागदपत्र सादर केल्याने फेटाळतोय असं देखील धनंजय मुंडेंचे वकील म्हणतात। वसियतनामा स्वीकृती पत्र सोडून सर्व कागद आणलेत असं ॲडव्होकेट सावंत यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, एकूणच कोर्टाकडनं करुणा मुंडे यांना कागदपत्र सादर करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। एकूणच लग्नासंदर्भातले जे काही कागदपत्र असतील किंवा काही पुरावे असतील ते सादर करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। मात्र इथं जर का पाहायचं तर कुठंतरी जे कागदपत्र आहेत ते सादर करण्यात आलेलं नाही असं धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडनं सांगण्यात आलेलं आहे। आधी जे कागदपत्र होते त्यामध्ये पत्नी त्या नाही आहेत हे सांगण्याचा प्रयत्न जे आहे ते वारंवार आपल्याला धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडनं होताना पाहायला मिळतो आहे। सायली सावंत युक्तिवाद करत आहेत धनंजय मुंडे यांच्याकडनं आणि ते डॉक्युमेंट जे काही बनवलेले आहेत ते देखील खोटे असले आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी आपण नाकारतोय अशा प्रकारची भूमिका ही धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडनं बोलून दाखवली गेलेली आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर करुणा मुंडे ह्या स्वतः म्हणता आहेत की मी स्वतः युक्तिवाद करते, कुठेतरी आम्ही 27 वर्षांपासून सोबत आहे आणि त्यामुळे मीही त्या संदर्भात त्यांना पती म्हणून बोलते आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात जर का पाहायचं तर माझ्या वकिलांपेक्षा युक्तिवाद हा चांगला मी करू शकते, त्यामुळे मला बोलण्याची संधी द्यावी अशा प्रकारची मागणी देखील करुणा मुंडे हे बोलून दाखवतात। मात्र कोर्टाकडनं या संदर्भात नकार देण्यात आला आहे। कोर्टाचं म्हणणं आहे की एकूणच तुमच्याकडनं वकील देण्यात आला आणि त्यामुळे वकील एकूण तुमचा युक्तिवाद करा आणि बोलल्यानंतर जो काही निर्णय असेल तो माझ्याकडनं देण्यात येईल। एकूण सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीमध्ये पूर्ण समोर काय होतंय हे बघणं महत्त्वाचं असेल। हो, धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।